मुंबईत म्हाडाच्या घरांचं हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेला वेग 15 दिवसात हस्तांतरण होणार। यापूर्वी हस्तांतरणासाठी 23 दिवसांचा कालावधी लागत होता। मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी मल्टी मॉडेल बोगदे मुंबई महापालिकेकडून मेगा प्रकल्पाची तयारी। सेवा वाहिन्यांसह वाहतूक व्यवस्था बोगद्यातून नेण्याचा विचार 6 महिन्यात सल्लागार अहवाल सादर करणार। मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील गुरु तेग बहादूर म्हणजे जीटीबी नगर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे। मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट 3 अंतर्गत स्थानकाच्या अद्ययावतीकरणाचं काम वेगाने सुरू। पुण्याच्या मध्यवर्ती भागात एफडीएची मोठी कारवाई। 4 दिवसात 55.70 लाखांचा साठा जप्त। अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 5 हॉटेलचे परवाने निलंबित। पुणे, सातारा आणि सांगलीत 8 ठिकाणी छापे। पुण्याच्या राजगुरुनगरमधून महाकाल कावड यात्रेला प्रारंभ। यात्रेत मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी। अनेक गावांमध्ये कावड यात्रेचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे। पुणे महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवताना अनोखी शक्कल। संपूर्ण इमारत पाडण्याऐवजी फक्त स्लॅबच्या मधल्या भागाचा पाडकाम। लोहगाव परिसरातील कारवाईत या पद्धतीचा अवलंब। लालबागमधील गणेश गल्लीत मुंबईच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न। गुरुपौर्णिमेच्या दिवशी पार पडला मुंबईच्या राजाचा 99व्या पाद्यपूजन सोहळा। आता पाहूया पावसासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज्यभरात धुवाधार पाऊस बरसणार। हवामान खात्याकडून 22 जिल्ह्यांना अलर्ट जारी। पुणे घाट आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी। मुंबईतही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला। रत्नागिरी जिल्ह्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। 40 ते 45 किलोमीटर वेगाने किनारपट्टी भागात वारे वाहण्याची शक्यता। गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस। जिल्ह्याला पुढील 24 तासासाठी रेड अलर्ट। शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। जिल्ह्यातील 12 तालुक्यातही मुसळधार पाऊस। गोदावरी आणि दारणा नदीची पाणी पातळी सध्या नियंत्रणात। रामकुंडातील पूर ओसरू लागला। दुटोंड्या मारुती मंदिर अद्यापही पाण्याखाली। प्रशासनाकडून नदीकाठच्या परिसरात खबरदारीचं आवाहन। विदर्भात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट। चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगानं वाढ झाली। यामुळे भीमा नदीपात्रात 60,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ। भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस। गोंदियाच्या धापेवाडा आणि पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग। वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी लक्षणीय वाढली। गोसीखुर्द धरणाचे 9 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले। मेळघाटाच्या कुशीत विसावलेल्या आणि विदर्भाचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या चिखलदऱ्याचं सौंदर्य आता अधिकच खुललंय। पावसामुळे चिखलदऱ्यामधील अनेक धबधबे प्रवाहित झाले। हे धबधबे वेधतायत पर्यटकांचं लक्ष। तर या पावसामुळे अनेक धरणं देखील ओव्हरफ्लो झालेली आहेत। आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून।